आशाताईंना पहिल्यांदा जेव्हा मी भेटले तेव्हा त्या कार्यक्रमाच्या वेळेस मी खूप लहान होते, शाळेत होते आणि तेव्हा आशाताईंच्या घरी प्रभुकुंजमध्ये आमची ती भेट झाली होती आणि खूप गोड आठवणी आहेत त्या. अगदी छोट्याशा नातीला घेऊन बसतात तसं मला घेऊन बसल्या होत्या आणि त्यांच्या जवळ होते मी. वा. आणि अनेक तास आम्ही तिथे होतो. तर त्यांनी खूप प्रेमाने माझं गाणं ऐकलं. मला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. मला एक मोठा कानमंत्र दिला की आयुष्यभर तू दीदीच्या गाण्याचा अभ्यास कर, म्हणजे लता दीदींच्या. हे स्वतः आशाताईंनी मला सांगितलंय की तू दीदीचं गाणं जितके वेळेला ऐकशील तेव्हा ते तुला प्रत्येक वेळेस नवीन भासेल. दीदीचा जो सूर आहे, तिचा जो श्वास आहे, श्वास ती कुठे घेते, त्याचे जे बारकावे आहेत ते तू अभ्यासत जा. त्याच्यात तू गायिका म्हणून खूप समृद्ध होशील. इतक्या मोठमोठ्या आठवणी, म्हणजे मोठमोठ्या गोष्टी मला त्या आठवत आहेत. आणि मी असं दीदी गेल्या तेव्हाही मला असं हे जाणवलं होतं की हे सूर आहेत ते शाश्वत आहेत. ते अख्ख्या जगावर त्यांची मोहिनी असणार आहे. म्हणजे आत्ता फक्त त्या देहरूपाने आपल्यात नाहीत एवढंच आहे, पण सूररूपानी, स्वररूपानी त्यांची मोहिनी अख्ख्या जगावर अशीच असणार आहे. आणि त्यांचं खूप खूप मी म्हणेन उपकार आहेत आम्हा सर्व गायकांवर, कलाकारांवर, की आज त्यांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत संगीत सृष्टीसाठी त्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणजे त्यांच्या गाण्यांच्या पलीकडे जाऊन आज क्रेडिट सिस्टीम असो ती दीदींमुळे सुरू झाली. आज एखादी स्त्री, कर्तृत्ववान स्त्री, जी संसारी स्त्री आहे, ती कसं तुमचा संसार आणि करिअर हे दोन्ही बॅलन्स करू शकते हे आज आशाताईंसारख्या गायिकेने दाखवलंय की ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी कॉम्प्रोमाइज न करता तुम्ही इतक्या उंचीवर जाऊ शकता. आम्हा सर्व गायिकांसाठी खूप मोठं प्रेरणास्थान त्या आहेत दोघीही, असं मला वाटतं, आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंब.